अशी पद्धत आहे ही चालू करण्याची. साहेब ताशी एव्हरेज किती आहे? पेट्रोलचं एव्हरेज किती आहे ताशी? सांगता येणार हे कव्हरेज बघा. शेतीमध्ये दिवसेंदिवस नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित होत असते. ट्रॅक्टर, ब्लोअर हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडण्याची या गोष्टी नाही आहेत, नवीन शेतकऱ्यांना, बागायतदारांना. तर हे एक नवीन आविष्कार आलेला आहे. मला सचिन साहेबांचा फोन आला की येऊन बघून जावा. तर आज मी त्यांच्या बागेमध्ये आहे. तर आपण बघू शकता स्प्रेची डिलिव्हरी बऱ्यापैकी आहे आणि कव्हरेजसुद्धा चांगलं मिळतं आहे झाडांना. वाटत असेल की कदाचित त्याला खेचावं लागतंय म्हणून, परंतु त्याला काय खेचावं लागत नाही. याचे मागचे व्हील आहेत ते फिरत असतात. फक्त पुढे उभा राहून फक्त त्याला दिशा देण्याचं काम करावं लागतं. हे बघा. तर सचिन साहेब, आपला एकंदरीत एक्सपिरियन्स काय राहील ह्या मशीनबद्दल? आता मी पहिल्यांदा वापरतो, त्यामुळे किती कव्हरेज येते ते हळूहळू या बहारानंतरच लक्षात येईल. ओके. पण एकंदरीत औषध मापात आहे आणि आपला त्रास कमी होतोय. बरोबर आहे. कमी वेळेमध्ये पण होतोय. एक लेबर कमी होतोय जो पाठीमागं पाईप धरायला लागतो आपला इंजिन एसटीपीला. हां. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, मला तर वाटते की समजा आपण पहाटेचा स्प्रे करतो अर्ली मॉर्निंगला, किंवा एक स्प्रे आपण रात्रीसुद्धा करतो. तर हे अवजार सोबत असल्यामुळे आपल्याला बागेतील इतर जे हिंस्र प्राणी असतात याच्या व्हायब्रेशनमुळे, समजा सरपटणारे प्राणी किंवा लांडगा म्हणा काय, हे आपल्या जवळ येऊ शकत नाही. हे एक बेनिफिट आपल्याला, मला तर चांगलं वाटतंय. होय ना? ठीक आहे, धन्यवाद. आपण आम्हाला वेळ दिलात, चांगली माहिती सांगितलीत. ओके, धन्यवाद.